मंडळींनो, आज मी बनवते कोकणातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ तवशाचा धोंडा, जेका पूर्वीचो आपण केक सुद्धा म्हणाक शकतो। त्याच्यासाठी पहिलो आधी आम्ही तवशातले बिये काढून घेतले। अशा प्रकारे व्यवस्थित बिये काढून घेतले, म्हणजे त्याच्यात अजिबात ते रवता कामा नये। अशा प्रकारे तो व्यवस्थित साफ केला। त्याच्यानंतर किसण्यावर किसान घेतला, म्हणजे आतमधलो गर व्यवस्थित निघता। अशा प्रकारे तमक दिसता। त्यानंतर एका कढईत जाडो रवो व्यवस्थित सोनेरी रंगासारखो भाजून घेतले। त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले। त्यानंतर ता मिश्रण आणि गूळ आणि ते भाजलेले शेंगदाणे एकत्र करून ते व्यवस्थित ढवळले आणि ता मिश्रण व्यवस्थित मिक्स केला। हे बघा अशा प्रकारे झाला। त्यानंतर खोबरा, हळद, वेलची, जिरापूड एवढा सगळा एकत्र मिक्स करून त्याचा वाटप बनवला। आता जाडसर बनवायचा आणि ह्या वाटप त्या मिश्रणात घालायचा। त्याच्यानंतर गॅसवर ठेवून एक उकळी येईपर्यंत ता उकळूक द्यायचा। हे बघा अशा प्रकारे आम्ही ता उकळवला। ही अशी एक उकळी लिया। त्याच्यानंतर ता व्यवस्थित ढवळायचा, म्हणजे कसं आतमध्ये खाली लागता कामा नये, म्हणजे ता मग करपता। हे बघा अशा जसं आपण शिरो करतो ना तसंच आपण करायचं। या व्यवस्थित ढवळून घ्यायचा मात्र। त्याच्यानंतर एका टोपात किंवा तुमच्या पातेल्यात वगैरे जर्मनच्या घ्यायचा आणि त्या व्यवस्थित पसरवायचा आणि त्याच्यावर हळदीची पानं ठेवायची, म्हणजे त्याचा स्वाद येतात त्याचा। त्यानंतर एक तवा घ्यायचो, तो गॅसवर ठेवून त्यानंतर 10 मिनिटात तरी त्या गॅसवर ठेवायचा, म्हणजे त्या आतमधनं चांगला उकाडत आला। अशा प्रकारे आम्ही त्या रात्रभर व्यवस्थित बंद करून ठेवला, म्हणजे कसं आतमधलं थंड होऊन तर आतमध्ये व्यवस्थित खुसखुशीत होत आला। बघा अशा प्रकारे झाला। त्यानंतर व्यवस्थित भाजून ता व्यवस्थित काढून घ्यायचा, म्हणजे कसा नंतर जेव्हा आपण दुसऱ्या डिशमध्ये घेतला होता व्यवस्थित त्या डिशमध्ये उतारता आला। हे बघा अशा प्रकारे त्या करायचा। बघा व्यवस्थित असं केकचं कसं लेअर येता तसा ता झाला। त्याच्यानंतर त्या व्यवस्थित कापून घ्यायचा। तुमका हवा त्याच शेपमध्ये तुम्ही कापू शकता, जाड, मोठे, बारीक। बघा अशा प्रकारे केक कट करतो तसं आम्ही करून घेतला। त्यानंतर माझा तो पहिलाच पदार्थ असल्यामुळे आम्ही पहिला आधी स्वामींका त्याचं नैवेद्य दाखवलं। पारंपरिक कोकणी पद्धतीतलं मी पहिलं स्वतःहून केलेलं पदार्थ असल्यामुळे पहिला आधी स्वामींका त्याचा नैवेद्य अर्पण केला। स्वामींची व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतलंय आणि नैवेद्य दाखवले आणि स्वामींका प्रार्थना केली।